हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विजया मून या यूट्यूब चॅनलला. यावर असतात माझ्या स्वरचित कविता, काही गप्पा गोष्टी आणि माझ्या आयुष्यातील काही छोटे-मोठे प्रसंग, माझ्या ग्रामपंचायतीचे काही छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमीच आणि आपण भेटत राहतो. तर आज पण खूप छान वाटत आहे, की आता 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टला आम्ही जे शाळेची मुलं आहेत माझ्या ग्रामपंचायतीचे त्यांना मी छान ड्रेस वगैरे घेऊन देत असते आणि ते आज पोहोचले आणि तर ते उद्याला मुलांपर्यंत पोहोचतील आणि 15 ऑगस्टला छान असे मुलं ते ड्रेस वगैरे घालून येतील याला ध्वजारोहणाला. खूप सुंदर वाटते सगळं ते बघून आणि याला आपण कधी जवळचे पैसे वगैरे देऊन पण करत नाही. जे शासनाचेच पैसे असते, शासनाच्याच पैशांमध्ये आपण तरतूद करतो आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मुलांना, लोकांना आपण सुविधा देत असतो. पण ते काम आपल्या हातून होते याचं मला खरंच खूप आनंद वाटतो हमेशाच. आणि आज माझ्या आईचा वाढदिवस पण आहे. त्यामुळे पण आज मी खास खुश आहे, विशेष खुश आहे. आणि आत्ता आम्ही लवकरच जाणार आहोत आमच्या आईकडे आईला विश करायला, भेट द्यायला. दिवसभरामध्ये तिच्याशी तिला प्रत्यक्ष भेट देता आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता मी ते तिला जाणार आहे भेटायला. पण जायच्या पहिले आपल्या ठरल्याप्रमाणे मी तुमच्यासमोर माझी कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे मैत्रीची रंगत. आता नुकताच 2 ऑगस्टला म्हणजे जो रविवार असतो पहिला ऑगस्ट महिन्यातला, तेव्हा आपण फ्रेंडशिप डे साजरा करत असतो. त्याच निमित्ताने मी ही एक कविता तयार केलेली होती आणि कवितेचं नाव आहे माझ्यावाल्या मैत्रीची रंगत. तर चला चालू करूया, सुरू करूया माझी ही कविता. मैत्रीची रंगत. मैत्रीवर करावी कविता मनात माझ्या आले. मैत्रीवर करावी कविता मनात माझ्या आले. गोड गोड आठवणींनी मन जागे झाले. मग आपण जेव्हा असं आपल्या मनात येते की आपण मैत्रीवर कविता करायला पाहिजे, तेव्हा आपल्याला ज्या आपल्या आठवणी असतात आपल्या मैत्रीबद्दलच्या, त्या आपल्या मनामध्ये काय होतात, जागृत होतात. तर मग अशाच कविता माझ्या पण मनामध्ये जागृत झाल्या, आठवणी जागृत झाल्या आणि मैत्रीवर करावी कविता मनात आले. गोड गोड आठवणींनी मन जागे झाले. मैत्री करावी, मैत्री करावी जमिनीवर फुलणाऱ्या फुलापानाशी. मैत्री करावी जमिनीवर फुलणाऱ्या फुलापानांशी आणि आकाशातील प्रकाशमान चंद्रताऱ्यांशी. हे ना, असं मैत्रीला काही बंधन नसावं. आपण कुणाशी मैत्री करायची, का बरं मैत्री करायची, कशासाठी मैत्री करायची, असा कुठलाही स्वार्थ आपल्याकडे नसायला पाहिजे. तर म्हणून मग आपण काय करायला पाहिजे, जी आपण मैत्री करतो ती प्रत्येक या नेचरमध्ये, या युनिव्हर्समधल्या प्रत्येक गोष्टीसोबत आपण मैत्री करायला पाहिजे. मग ते जमिनीवर असणारे फुलपानं असोत, की मग आकाशातील चंद्र सूर्य असो, चंद्रतारे असो, त्या सगळ्यांसोबत आपण मैत्री करावी. मैत्री करावी आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जीवलगांशी आणि मैत्री करावी आपल्या जीव नकोसा करून टाकणाऱ्या वैऱ्याशीही. आहे की नाही? कधी-कधी काही कारण नसताना आपला कोणी वैरी होऊन जातो. त्याला काही कारणं नसतात किंवा काही कारणं पण असतात तरी पण सुद्धा तो आपला वैरी होतो. तर आपण त्या वैऱ्यासोबत सुद्धा काय करायला पाहिजे? मैत्री करायला पाहिजे. आणि आपले जे जीवलग असतात ते तर आपले अतिशय प्रिय असतात. तर आपली मैत्री त्यांच्यासोबत कायमही असतेच. है ना? मैत्री असतो मैत्रीचा असतो मैत्रीचा असतो जेव्हा आपल्या हातात हात. मैत्रीचा असतो जेव्हा आपल्या हातात हात. आयुष्यातील रंगतीची मग असते काही औरच बात. मैत्रीचा असतो जेव्हा आपल्या हातात हात. आयुष्यातील रंगतीची मग असते काही औरच बात. जीवाभावाचे मित्र उपलब्ध असतात पाहिजे तेव्हा. जीवाभावाचे मित्र उपलब्ध असतात पाहिजे तेव्हा. कधी-कधी आपल्यालाच नशिबाचा वाटतो मग आपल्या हेवा. कधी-कधी आपल्यालाच नशिबाचा वाटतो मग आपल्याच हेवा. लाड पुरवणारे, हक्क गाजवणारे आणि चांगल्या वाईट सर्व कामात सोबत असतात मित्र. लाड पुरवणारे, हक्क गाजवणारे आणि चांगल्या वाईट कामात सोबत असतात मित्र. वेळी अवेळी अचानक उभे राहतात आठवणींचे ते डोळ्यासमोर चित्र. आपल्याला आठवतात की आपल्या एखाद्या मित्राने आपले किती लाड केलेले आहेत, किती हक्क गाजवलेला आहे, किती आपल्या चांगल्या वाईट कामांमध्ये सोबत होता. असे सगळं एखादी वेळ आठवण आली की आपल्या डोळ्यासमोर काय होते, ते सगळे चित्र असे उभे राहतात. लहानाचं मोठं होत असताना, लहानपणापासून मोठं होत असतानापर्यंत आपल्याला अनेक मित्र हे भेटत राहतात. लहानपणीच्या यारी दोस्तीला अजिबात नसते काही तोड. लहानपणाच्या यारी दोस्तीला अजिबात नसते काही तोड.
जपतो आपण या मित्रांना जसा तळहातावरचा फोड. जपतो आपण या मित्रांना जसा तळहातावरचा फोड. तारुण्यातील मैत्रीची तर असते बातच न्यारी. तारुण्यातील मैत्रीची तर असते बातच न्यारी. कॉलेजला घेऊन सुट्टी, सिनेमाला असते वारी. आहे की नाही? एखादा पिक्चर कधी-कधी छान लागलेला असतो. आम्ही तर आता माझं एज हे असं आहे, की आम्ही त्या वयामध्ये जेव्हा कॉलेजला वगैरे होतो, तेव्हा पिक्चर पाहायला जाणं किंवा बाहेर कुठे हॉटेलिंगला वगैरे जाणं याची संपूर्णतः बंदी होती. त्याच्यामुळे असं कधी आम्ही जाऊ शकत नव्हतो, काही नव्हतो करू शकत. पण एक पिक्चर असा मला आठवतं, की चक दे इंडिया असा आला होता, की त्यावेळेस असं वाटलं, की आपण जायला पाहिजे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मग तो पिक्चर बघायला गेलो होतो. म्हणून मला ती आठवण आठवली. तारुण्यातील मैत्रीची तर असते बातच न्यारी. कॉलेजला घेऊन सुट्टी, सिनेमाला असते वारी. एकमेकींना देऊन साथ अभ्यासात भारी. एकमेकींना देऊन साथ अभ्यासात भारी. नोकरीच्या शोधात निघते मग यांची स्वारी. है की नाही? जेव्हा आपण सगळे मिळून अभ्यास करतो, एकमेकांना सपोर्ट करतो आणि जेव्हा मग आपलं शिक्षण कंप्लीट होते, तेव्हा मग पुन्हा आपलं काय असते, नोकरीसाठी प्रयत्न असते. मग सगळे फॉर्म भरा, सगळं करा, पण सगळं सोबत असते. आपल्या मित्र, आपले मैत्रिणी सगळे आपल्या काय असतात, सोबत असतात. नंतर नोकरी, संसार, आयुष्य. नोकरी, संसार, आयुष्य यांची अनेक स्थित्यंतरे मैत्रीसोबत करतो पार. नोकरी, संसार, आयुष्य यांची अनेक स्थित्यंतरे मैत्रीसोबत करतो पार. कधी हसून, कधी रडून, कधी दुखून करत राहतो मैत्री अपार. वाटत नाही कधी आपल्याला मैत्रीचा भार. वाटत नाही कधी आपल्याला मैत्रीचा भार. टेन्शन देऊन केले जरी किती एकमेकांना बेजार. टेन्शन देऊन केले कितीही एकमेकांना जरी बेजार. हे ना? अशी माझी ही कविता होती आणि ही मी शॉर्टमध्ये ठेवली होती. अर्धीच ठेवली होती, कधीतरी पूर्ण करीन यासाठी. त्यासाठी शेवटच्या ह्या 2 लाईन्स. ठेवते आज ही माझी कविता अर्ध्यावरी. ठेवते माझी ही कविता आज अर्ध्यावरी. करूया पूर्ण नंतर पुन्हा कधीतरी. करूया पूर्ण नंतर पुन्हा कधीतरी. अशी ही माझी कविता होती, मैत्रीची रंगत. आशा करते की तुम्हाला आवडलेली असेल आणि नसेल जरी आवडली तरी पण तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करेल आणि जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि अशाच माझ्या ह्या छोट्या कवितांना तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही असंच हे जे आहे समजा माझं यूट्यूब चॅनल त्याला नक्की भेट द्या आणि भेटूया पुन्हा अशाच माझ्या एका कवितेसोबत. तेव्हापर्यंत बाय, गुड नाईट, शुभरात्री.